आणि आम्हाला दिसत आहे संजीवनी माची. दुरून आम्हाला जरा बारीकी वाटली, पण आता जवळून आम्हाला एवढं भारी वाटू राहिलं ते, जसं की अशा एक साप गेल्यासारखं वाटतं ते. मल्ले भारी तटबंदी एवढी डेंजर आहे. ही आहे संजीवनी माची. व मी संजीवनी माचीच्या दुसऱ्या चेक पॉईंटवर आहे. हो ना? येस. हां, थर्ड चेक पॉईंट आहे. थर्ड हां, लास्ट आहे. आता इथून खाली जरा उतरूया. बाहेर हाईट दाखव खाली. मला हाईट दाखव. ही लोक चालले इथून. एवढ्या हाईटवर आम्ही इथं या कोपऱ्यावर बसलेलो आहे. आम्हाला एक सिक्रेट पॉईंट भेटलेला आहे. तो आम्हाला संजीवन माचीवरून भेटलेला आहे. तर तुम्हाला या रस्त्याने खाली यावं लागेल वरून, आणि मग तुम्हाला मी या रस्त्याने घेऊन जातो. हे बघा, हा भारी आहे रस्ता बघा. काय नजारा आहे यार. हा तो चोर दरवाजा आहे. या मार्गाने आपण सोड्यामध्ये जाऊ शकतो, पण आम्ही वरूनच जाणार आहे. मावळे आम्हीच लढणार, जाकर शुभाच होणार. टांडना टंग टांडना टंग 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 टंग. मागून लागेल त्या ते भाले लागायला क्वेश्चन तुलेच. दरवाजा काय साधा आहे का? अरे बॉल डेंजर दरवाजा आहे तो. चालत राह. ये पे तर आता आम्ही या चोर दरवाजाने वर जाणार आहे. देवाघरी नाही, वरती. तुझी इच्छा पण आपण पूर्ण केली आहे. पूर्णपणे अंधार आहे. बघूया आता. इथून असं घुमून जावं लागतं आणि तुम्ही वर बघू शकता. खूप छोटं आहे हे चोर दरवाजा. आरामात लागू नको काही. नरसिंग गे रग रग मेरे तूफान, जिग जागे जागे हो, जागे जागे रे तूफान. गाईस वरचं दाखव करणार तर आणि पूर्ण मागे दाखव. पूर्ण खाली क्या बात आहे. एक्सप्लोर ब्रो, कोणताच कानाकोपरा सोडणार नाही आता आज आम्ही. अरे भाई अटून निघताय ते. आता इथं आम्हाला एक स्नेक हेड दिसणार आहे, जे खूपच असं प्राचीन तर नाही आहे ते, पण असं खूप भारी कोरलेलं आहे ते. का बनवलं असं ना असं मला तर वाटते. कोणी येऊ नये म्हणून असे ते असे काढी लावून टाकायचे असं वाटते मला. म्हणजे कोणी असं आला आता धक्कन असं पडून जातं खाली. कदाचित असं असेल काही. किंवा कदाचित असं वाटेल की दुरून कोणी डोकावून पाहत आहे का इकडे, आणि त्याच्या नजरेने तो मागेच थांबणार. अच्छा हो, पुढे कुणीतरी आहे जे डोकून पाहून राहिलं आपल्याला. असं काही असेल. पण आपल्याला जेव्हा सर्च करतो पुरा टर्न आहे का? तो टर्न, हा तो पुरा टर्न आहे. तर कोपऱ्यातून पाहिलं तर इथं असं वाटते कोणतरी आहे. पुढे काय आहे का अजून एक्सप्लोर करायला? नाही समोर काही नाही. तर हा साप आहे असा. ह्याचे दात, ह्याची जीभ आहे अशी, हे डोळे, दात, आणि खूप तिसारा खतरा दिसतोय. वरती हाईट दाखव किती मोठी, आणि वरती हाईट बघा एकदा. स्वतःच बघा. असं वाटतं ना खिंडीमध्ये आलेलं आहे.
मला काय सांगू यार, एवढं हायटेड आहे त्याच्यामुळे जाऊ राहिलो असं. आणि आता आम्ही या तटबंदीच्या भुयारी रस्त्याने संजीवनी माचीकडे जात आहे. आणि आम्हाला मधामध्ये चोर दरवाजा सुद्धा दिसलेला आहे आणि सापाचं तोंड सुद्धा दिसलेलं आहे. मला माहिती आहे त्याचं नाव काय आहे, पण सर मी सापाचं तोंड म्हणतो. आता आम्ही जसं वर आलेलो आहे. हाईट जरा कमी झालेली आहे वॉलची. बघा ही हाईट, ही या हाईटच्या अंतराने होतो. आणि आम्हाला काय भेटते ते बघायला, आपल्या पवनपुत्र हनुमान यांची सुंदरशी भगव्या रंगामध्ये आकर्षित एक कोरलेली मूर्ती. अच्छा, तर ती लाईन सरळ इथे येते. वाव, काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे यार. काय हा दरवाजा, अच्छा वाव. आता इथून पण एक मार्ग आहे, इथून आम्ही एक्सप्लोर करून बघूया. माय गॉड, काटे आहे सुद्धा. तर हा एक चोर दरवाजाचा वाटा आहे. इथून दरवाजा असेल आणि हे आपलं राजगड. तर आता सध्या आम्ही संजीवन माची पूर्णपणे काठोकाठ टोकानटोक सगळं बघितलेली आहे. आता आमचा वाटा जो आहे तो सुवेडा माचीकडे जाणार आहे. आणि या बुर्जापासून हा मातेरी रोड म्हणजे या धुऱ्यानेच आम्हाला सुवेडा माचीपर्यंत पोचायचं आहे. ही वाट एवढी किचकट आहे, जसं काही माझा एक पाय पण असा बाजूला गेला तर सरळ मी या दरीत जाऊन टुपुक. ओके, सो आता इथून सुवेडा माचीला मी पोचणार आहे. पटकन जाणार आता आम्ही इथून आणि डायरेक्ट मी तुम्हाला सुवेडा माचीवर गेल्यावरच दाखवणार आहे. ओके, माझ्या मागे सगळ्यात उंच हा बालेकिल्ला सुवेडा माची. ओके, चलो आपण बालेकिल्ल्याच्या एकदम इथं आहोत. आणि इथून या वाटेने म्हणजे हा एवढं किचकट वाट आहे ना, त्या वाटेने आपल्याला सुवेडा माचीला जायचं आहे. तर आता आम्ही सुवेडा माचीकडं जातो आहे. त्या अगोदर आम्ही एक हायेस्ट पॉईंट आहे एक वरचा, तो आम्ही कवर चले ब्रो. बहुत ताकद आहे ब्रो. म्हणजे अरे मग तुम्ही मला ओके. काळेश्वरी बुरुज इथं आम्ही आलेलो आहे. आणि ही आहे सदर म्हणजे राहणार ठिकाण. आम्हाला सुवेडा माची दिसली तर ही ती माची आहे आणि अत्यंत दुरूनच खूप सुंदर दिसत आहे की नाही. खूप सुंदर आहे. उतरताना आपल्याला गणपती बाप्पा दिसतात आणि दर्शन घेऊ आपण. समोरची वाट चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. आता हत्तीप्रस्थ बघायला आलो आहे, पण त्याच्या अगोदर आम्हाला काय दिसतंय तिथं अत्यंत एवढा मोठा निडे आहे, ज्याला आपण आपला छोट्या अशा शब्दामध्ये छिद्र म्हणतो. ते तसंच एका डोंगराला मोठं छिद्र झालेलं आहे. इथून एक
छोटासा दरवाजा आहे वर यायसाठी, जो आपल्याला सोहळ्या माचीकडे घेऊन जातो. कर्नाटिक तटबंदी आहे सोहळ्या माचीची, बोर्डाची आहे. तर हे बोर्ड बघून आपण समोर जातो आहे. तर आता सध्या मी उभा आहे हत्तीप्रस्थ या समोर. हा डोंगर एवढा अत्यंत मोठा दिसतोय मला. त्याला बघून असं वाटतं की एवढा मोठा मॅमथ म्हणजे प्राचीन काळातला हत्ती माझ्यासमोर उभा आहे. दगडाचा हत्ती म्हणजे आकार तसा हत्तीसारखा आहे म्हणून त्याला हत्तीप्रस्थ हे म्हणतात. आणि समोर सोहळ्या माचीची अजून तटबंदी आहे. चला अनुराग भाऊ स्टार्ट करा चलायचं वर. डॉगेश भाई वर आलेले. डॉगेश भाई अनुराग से हाय ब्रो. चालणं वर. सध्या राजगडाच्या सगळ्यात मेन ठिकाण म्हणजे निडे इथे आलेलो आहे. बरीच गर्दी आहे मागे. तर हे निडे म्हणजे आपल्या भाषेमध्ये छिद्र, आणि लाखो वर्षामध्ये हवेच्या दाबाने होणारे तयार हे छिद्र म्हणजे निडे. असं एक निडे सुद्धा आहे, मी बघितलं नव्हतं. आणि इथं पण आहे, भारी वाटतंय. ओके, तर आमचा ट्रेक ऑलमोस्ट 90% संपलेला आहे. आता फक्त पद्मावती माची बाकी आहे. बस ते झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाने आम्ही निघून जाऊ. सध्या आम्ही चिलखती बुरुजावर आहे सोहळ्या माचीच्या. आणि आता हे बघल्यानंतर आम्हाला पद्मावती माची बघायची आहे. इथूनच हा रस्ता असणार आहे, तोच जसा आलो आम्ही तसं. बघितल्यावर पटकन दरवाजा बघणार, पटकन आम्ही निघून जाणार. आमची काही जिरली तर नाही, पण ट्रेक ऑलमोस्ट संपलेला आहे. 99% संपलेला आहे ट्रेक. ओके. आणि आम्ही तब्बल 14 तास इथे स्पेंड केलेले आहे. 14 तास आम्ही फर्स्ट टाइम राजगडावर पूर्णपणे आम्ही वेळ दिलेला आहे. यापेक्षा मोठी गोष्ट काय शकते. आणि क्रेडिटेबल पर्सन म्हणजे आपले अनुराग जाधव, ज्यांनी आज बाईक आणली आणि एवढा सपोर्टिव्ह म्हटलं की नाही आज जाऊच मला असे लोक आवडतात. आणि फायनली हा ट्रेक घडला गेला आणि हा ट्रेक आम्ही पूर्ण केला. तर सुवेडना माची है ना, सुवेडना माची संजीवनी नाही, संजीवनीकडची सुवेडा केली. सुवेडा केली. मग आपण इथं आलो डायरेक्ट पद्मावती मंदिर आपण दर्शन केलं. ज्या माता आईचं आम्ही फक्त फोटो बघायचो, येस, आज त्यांचे आम्ही साक्षात दर्शन केले. आणि खरंच तर डोळे भरून आले आमचे. आणि बस आता इथून आता पाली दरवाजा जाणार आहे, तिथून खाली ट्रेक एंड होणार आहे आमचा. तर ट्रेक हा मी इथंच काय व्लॉग एंड करतोय, कारण की चार्जिंग खूप संपलेली आहे माझी. सो ट्रेक एक मोबाईल ऑलरेडी डेड झालेला आहे आणि हा अनुराग यांचा मोबाईल आहे की हा पण डेड होणारच आहे. आणि हा व्हिडिओच्या एंडला हा डेड होऊन जाणार. सो थँक्यू, तुम्ही हा पूर्ण व्लॉग बघितला, तुम्ही आमची जरा बघ ऐकली. आणि सो आम्ही तुम्हाला चांगल्या वेळी दाखवू शकलो आणि थोडं का होईना एंटरटेन पण करू शकलो आमच्या थोड्या. आणि इन फ्युचर असेच भारी भारी मोठे मोठे किल्ले आम्ही करत राहू, ट्रेकसुद्धा करत राहू, टूर करत राहू. आणि आमच्यासोबत राहा. आणि थँक्यू. आणि प्रेमाने वागा, प्रेमाने बोला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि प्रेम पसरवत राहा. छान बोललो. ओके. आम्हाला काय बोलता येत नाही, पण जेवढं बोललो तेवढं मनातून बोललो. सो आता दिस इज द एंड ऑफ दिस व्लॉग. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, आई भवानी की जय, जय शिवाजी, जय भवानी. ओके. सो एंड ऑफ दिस व्लॉग हिअर. अँड आय एम म्हणजे मी तुमचा विकी, आपले अनुराग जाधव. आणि मी ट्रेक लीडर विकी ट्रेक बर्ड्सवरून. आणि खास करून या ट्रेकसाठी जो निधी लागलेला आहे तो माझ्या एका मैत्रिणीने केलेला आहे, तर तिलाही सुद्धा थँक्स. आणि
तिलाही सुद्धा थँक्स. आणि राजगड एवढा छान आहे, एवढा भरून दिसलेला आहे आणि कधीच नाराज करत नाही. खरंच आम्हाला नाराज केलं नाही. आम्हाला नाही सनराईज भेटलं पण आम्हाला खरंच नाराज नाही केलं. आम्ही फुल किल्ला फिरलो, मजा आली. थँक्यू. जय हिंद, जय भारत. आता माझे 2 शब्द मी संपवतो आणि हा ट्रेक आणि हा व्हिडिओ लॉगिंग इथं एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ट्रेक बर्ड्स. चलो बाय. बाय. हां